नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचे फॉर्म सुटलेले आहेत. 26 एप्रिलला चौथी आणि सातवी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. सो आतापासून विचार केला तर साधारणतः तुमच्याकडे 3.5 ते 4 महिन्यांचा अवकाश आहे. या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपची जर तयारी करायची असेल तर इग्नाइट पाठशालावरती नवीन बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. ऑलरेडी एक बॅच चालू आहे, जिला आपण म्हणूया जुनी बॅच, आणि आता नवीन बॅच आपण चालू करत आहोत 22 जानेवारीपासून. सो ह्या बॅचमध्ये नेमकं विद्यार्थ्यांना काय काय मिळणार आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, चौथी आणि सातवीची ही बॅच आहे, स्कॉलरशिपची बॅच आहे. महत्त्वाची घोषणा, बॅचची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो, मुलांची तयारी कशी करून घेणार आहे आणि पालकांना मुलांचा परफॉर्मन्स कसा चेक करता येणार आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा, फॉर्म भरण्याचा कालावधी जो आहे, हा फॉर्म सुटलेले आहेत. चौथी आणि सातवी स्कॉलरशिप या ठिकाणी चौथी आणि सातवीचा कोणत्याही मीडियमचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. CBSE असू द्या, ICSE असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या किंवा अदर असू द्या, कोणत्याही क्लासचा म्हणजे कोणत्याही मीडियमचा कोणत्याही ग्रेडचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो, म्हणजे चौथी आणि सातवीचा. सो इथे तुम्ही CBSE म्हणून भरू शकत नाही असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या शाळेला कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा फॉर्म भरायचा आहे तर भरू शकता डेफिनेटली. फक्त हा फॉर्म शाळेमार्फतच भरला जातो, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना सेपरेट भरता येणार नाही. ओके. सो यासाठी तुम्हाला शुल्क जे आहे, तुम्हाला फॉर्म भरायची रेग्युलर फी 200 रुपये ओपनला आहे आणि कॅटेगरीला 125 आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत. विलंब केला तुम्ही तर तुम्हाला विलंब आकारला जाईल. आज 17 फेब्रुवारीपर्यंत. अतिविलंब तुम्हाला 23 फेब्रुवारी आहे आणि अतिशय विशेष विलंब 18 फेब्रुवारी. इन दॅट केस 18 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे. याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर ही एक्झाम कधी असणार आहे तर ही एक्झाम बघा, शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीची असणार आहे. चौथीला आपण आता नवीन नाव दिले काय, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथीसाठी म्हटलं जातं आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवीसाठी. ह्या वर्षी फक्त 4 वर्गाला आहे, चौथी, पाचवी, सातवी, आठवी. पुढच्या वर्षापासून चौथी आणि सातवीचा असणार आहे, लक्षात घ्या. डेट 26 एप्रिल लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यासाठी जी बॅचेस किंवा मार्गदर्शनच्या बॅचेस इग्नाइट पाठशालावरती चालू केलेल्या आहेत, या पाठशाळाच्या या बॅचवर तुम्हाला काय काय मिळणार बघा, मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता ही नवीन बॅच लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना नवीन बॅच जॉईन करायची असेल त्यांनी जेव्हा ॲप डाउनलोड केलं तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू बॅच दिसेल, जी चालू होणार आहे 22 जानेवारी 2026 पासून. तुमची सातवीची पण आणि चौथीची पण कधी चालू होते, 22 जानेवारी पासून चालू होते. ऑनलाईन बॅच असेल आणि न्यू बॅच. बघा ही न्यू बॅच. आता ही न्यू बॅच नाव का दिलं, कारण जुनी पण एक बॅच ऑलरेडी चालू आहे. ज्यांना वाटलं की मला सर जुन्याच बॅचला घ्यायचं तिकडे पण घेऊ शकता ऍडमिशन, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना वाटतं की मला नवीन बॅच, आता नवीन बॅच म्हणजे काय, पहिल्यापासून परत सगळे सिलेबस लेक्चर चालू होणार आहे. जुन्या बॅचमध्ये पण तुम्हाला लेक्चर रेकॉर्डेड आहे अवेलेबल, लाईव्ह पण जॉईन करू शकता, जे आतापासून चालू आहे. पाठीमागचे झाले असतील ना जुन्या बॅचमध्ये, ते लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता. तो तुमच्यावर डिपेंड आहे. दोन्ही ठिकाणी सेम फॅकल्टी सेम टीचिंग आहे, वेगळं काही नाही आहे. फक्त त्यामध्ये तुम्हाला 1 महिन्या अगोदर चालू झालेली बॅच आहे, तिचे पण लेक्चर बघायला मिळतील. मी परत रिपीट करतो. आता ह्या बॅचमध्ये लाईव्ह रेकॉर्डेड. लाईव्ह म्हणजे काय, तुम्हाला दररोज शेड्यूल असेल. सपोज 6 वाजता लेक्चर आहे, 6:30ला लेक्चर आहे, दररोज लाईव्ह बघता येईल तुम्हाला. टीचर शिकवतं, तुम्ही बघता, असं मला तुम्ही आता बघता असं. सपोज एखाद्या दिवशी तुम्हाला लाईव्ह बघायला नाही मिळालं की सर आम्हाला नेमकं 6 वाजता आज मी बाहेर होते किंवा कामानिमित्त जमणे किंवा मोबाईलला प्रॉब्लेम होता वगैरे वगैरे. सो अशा वेळेस ते लेक्चर काय होतं, रेकॉर्ड होऊन जातं. मग रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. स्पीडने पहा, स्लो करून पहा, स्टॉप करून पहा, रिपीट कितीही वेळेस मल्टिपल टाइम्स पाहू शकता, जोपर्यंत ही व्हॅलिड आहे. म्हणजे तुम्हाला व्हॅलिडिटी असते 6 महिने 12 महिन्याची, पण एक्झाम होईपर्यंत तुम्हाला हे किती वेळेस बघता येईल, एक्झाम होईपर्यंत असणार तुम्हाला, बरोबर आहे. सो दोन्ही ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्ड सेम फॅसिलिटी आहे. दोन्ही ठिकाणी बॅच टायमिंग 12 जानेवारी चालू होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला बघा, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच. आता दोघं एक्सप्लेन करण्यापेक्षा मी एकच करतो, दोघांसाठी लागू आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच असणार आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ सोयीने कधीही पाहता येतात. सकाळी संध्याकाळी बॅचेसची उपलब्धता आहे. लाईव्ह डाऊट क्लासेस किंवा चॅटच्या माध्यमातून शंकाचं निरसन आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र असतात. रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे. आता याच्यात टेस्ट नीट लक्षात घ्या की आज टॉपिक तुमचा शिकून झाला की त्या टॉपिकवर लगेच आम्ही तुम्हाला टेस्ट देतोय. मोबाईलला बघता येईल, लॅपटॉपला बघता येईल, टॅबला बघता येईल, अशा सगळ्या डिव्हाइसेसवरती तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर्स बघू शकतात. विद्यार्थी काउन्सिलिंग आणि पालकांची मीटिंग पण होते आणि सगळी टीम तुम्हाला शिकवणारी आहे. ह्या सगळ्या टीमचे लेक्चर्स तुम्ही आता
युट्यूबवर जाऊन डेमो लेक्चर म्हणून बघू शकता, ज्यावर तुम्हाला कळेल की फॅकल्टी कशी शिकवते. आता विशेष प्रश्न जो आहे, मराठी इंग्लिश बोथ लँग्वेज हा बायलिंगल होणार आहे. लँग्वेजचे सब्जेक्ट तुम्हाला मराठी इंग्लिश तर त्या लँग्वेजमध्ये असेल, राहिला तुमचा रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटी हे दोघंही विषय तुमचे बायलिंगल असेल, म्हणजे मराठी इंग्लिश बोथ मीडियममध्ये शिकवलं जाणार आहे. आणि सध्या फी तुम्हाला दोघं बॅच, कोणती बॅच घ्या तुम्ही, 499 फक्त फी आहे बघा, 4थीला पण आणि 7वीला पण. किती? 499. त्यात अजून एक महत्वाची ऑफर चालू आहे नवीन वर्षानिमित्त, आजच शेवटची ऑफर आहे. काय? 25% याच्यावरती परत ऑफ आहे. म्हणजे तुम्हाला असं समजा की समजा 450 375 रुपयात पूर्ण 7वी स्कॉलरशिपचा पूर्ण अभ्यासक्रम आम्ही शिकवणार आहे, किंवा 4थी स्कॉलरशिपचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवणार आहे. आता लगेच जॉईन करा, कारण आज शेवटचा दिवस आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जो बॅच जॉईन करायची असेल तर काय करा, हे ॲप आहे बघा आपलं, प्ले स्टोअरवरून काय करा, इग्नाइट पाठशाला हे ॲप डाउनलोड करा, किंवा ह्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बॅचवरती क्लिक करायचं आहे, तिथे शालेय स्पर्धा परीक्षा दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. त्यात गेलं की तुम्हाला नंबर ऑफ बॅचेस आहेत, 4थीची, 5वी, 7वी, 8वी, जुन्या पण आहे, नव्या पण आहे. सो नवीन बॅचचं इथे न्यू बॅच नाव असेल, किंवा 12 जानेवारी चालू होणारी बॅच असेल, ती बॅच तुम्ही क्लिक करा. त्यावर क्लिक केलं, 4थीची बॅच 4थीची घ्या, 7वीची बॅच 7वीची घ्या. त्यावरती क्लिक केलं की समोर तुम्हाला पे नाव येईल. पे नावच्या शेजारी तुम्हाला काय कुपन कोड आहे, आणि तो कुपन कोड कोणता वापरायचा आहे, NY 2026 हा कुपन कोड वापरायचा आहे. काय? NY न्यू इयर, NY 2026 दोन्ही कॅपिटल बघा, NY 2026 हा कोड वापरायचा, म्हणजे तुम्हाला इथे डिस्काउंट 25% डिस्काउंट मिळून जाईल. ओके. सो अशा पद्धतीने ही बॅच आहे. आता या बॅच बद्दल अजून तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. जर अडचण आलीच तुम्हाला तर बघा, कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता याचे काही फीचर्स मी तुम्हाला सांगतो. ही जुनी बॅच बघा आपली, ही जुनी बॅच ऑलरेडी आहे. 4ही बॅचेस जुन्यामध्ये, 4थी बॅच 7वी बॅच ते पण तुम्ही घेऊ शकता. ओल्ड बॅच आहे ही. ओके, ज्यांना वाटलंय ओल्ड बॅच घ्यायची, ओल्ड बॅच पण तुम्ही घेऊ शकता. आता बघा, हे परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तुमची प्रथम भाषा आम्ही घेतलेली आहे ती म्हणजे मराठी, आणि दुसरी जी तृतीय भाषा घेतली ती घेतली आपण इंग्लिश. ओके, आणि गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे लँग्वेजमध्येच असणार आहे. हे दोघंही तुमचा बायलँग्वेज आहे, मराठी प्लस इंग्लिश आणि मराठी प्लस इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. हा तुमचा एक्झामचा पॅटर्न आहे. मराठीचे 25 प्रश्न असणार, गणिताचे 50 प्रश्न असणार, प्रत्येकी 2-2 मार्कासाठी, असे एकूण 75 प्रश्न 150 मार्कांसाठी. 1.5 तासांचा हा पेपर असणार तुमचा स्कॉलरशिपचे 2 पेपर, हा पहिला आणि हा दुसरा पेपर. मग दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये तृतीय भाषा इंग्लिश आणि बुद्धिमापन चाचणी असणार आहे. 25-50 प्रश्न असे टोटल 75 प्रश्न, प्रत्येकी 2 मार्काला, आणि यासाठी सुद्धा तुम्हाला 1.5 तास वेळ असणार. ही एक्झाम तुमच्या ऑफलाईन होतात. ऑफलाईन, याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असते, MCQ. एक क्वेश्चन, त्याला 4 ऑप्शन असतात, 1 2 3 4 असे 4 ऑप्शन आहे, तुम्हाला एक निवडायचा असतो. ओके. हा, नंतर महत्वाचं वैशिष्ट्य काय, तुमचं लेक्चरचे टायमिंग जे असणार ना, हे लेक्चरचे टायमिंग आम्ही शेड्यूल करत आहोत तुमच्या संध्याकाळी 5 पासून पुढे संध्याकाळी 5 पासून पुढे तुमचे लेक्चर असणार आहे. त्यानंतर ज्यांना वाटतंय की सर आम्हाला 5 वाजता लेक्चर अटेंड करायला जमणार नाही, त्यांनी मग जुनी बॅच जॉईन करू, ज्यामध्ये तुम्हाला 6 पासून पुढे लेक्चर आहे. आता 5 पासून पुढे जर लेक्चर आहे, सपोज एखादं लेक्चर बघायला नाही मिळत, ते रेकॉर्ड होऊन जातं ना, तुम्ही ते परत रिपीट कधी बघू शकता, तुमच्या वेळेनुसार झोपण्याच्या आधी बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला लेक्चर असणारे डेली साधारणतः 2 लेक्चर तुमचे असेल, मॅक्सिमम 2 लेक्चर असेल, कमीत कमी 1 पण असू शकतं. मॅक्सिमम 2 लेक्चर तुमचे डेली होतील. आणि नोट्स पण तुम्हाला ज्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं जातंय, टीच केलं जात आहे, हे टीचिंग केलेलं सगळं तुम्हाला नोट स्वरूपात आम्ही PDF स्वरूपात पाठवून देत असतो. त्या ग्रुपवरच तुम्हाला भेटेल, म्हणजे त्या ॲपमध्येच तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर टेस्ट खूप चांगले आम्ही घेणार आहेत बघा. म्हणजे सपोज तुमचा एक टॉपिक आहे, एक टॉपिक घेतला संख्या ज्ञान, बरोबर आहे, नंबर सिस्टम घेतलं, संख्या ज्ञान नंबर सिस्टम घेतलं, हा टॉपिक शिकून झाला की यावरती लगेच 20 प्रश्नांची टेस्ट आहे. आता संख्या ज्ञानमध्ये उपघटक आहे, बरोबर काय, सब टॉपिक आहे, बरोबर आहे, सब टॉपिक आहे. ह्या सगळ्या टॉपिकवर, सब टॉपिकवर तुमची 20 क्वेश्चनची टेस्ट आमची होणार, डेली होणार. आणि नंतर विकेंडला तुमची साधारणतः 75 प्रश्न तुम्हाला आता विचारलं बघा, 75 क्वेश्चनची टेस्ट होणार. किती? 1.5 तासांची. जशी एक्झाम तुमची कशी होणार आहे, जशी एक्झाम तुमची होणार आहे स्कॉलरशिपची, त्याच धर्तीवरती तुम्हाला आम्ही 75 क्वेश्चनची टेस्ट विकेंडला घेणार आहोत. सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे. ह्या टेस्ट महत्वाच्या काय माहिती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखादा टॉपिक आमच्याकडून शिकला,
तुम्ही शिकलात, आम्ही शिकवलं, पण तुम्हाला खरंच समजलं का हे कसं कळणार तुम्हाला किंवा तुमच्या पालकांना कसं कळणार की माझ्या मुलाला जमतंय का? सो टेस्ट दिला की लगेच समजतं की 20 पैकी किती बरोबर आहे, काय चुकलं, कुठं चुकलं, 175 पैकी कोणता प्रश्न चुकला, किती मार्क पडले. पण याने काय होतं तुम्हाला तुमचं मॅपिंग पण करता येतं की ग्रोथ होते का नाही. नसेल होत तर मग तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कुठेतरी काहीतरी चुकतंय, पॅरेंट्सशी बोलावं लागेल, त्यानंतर फॅकल्टीशी बोलावं लागेल, हे आम्ही तुम्हाला समजून सांगू. मग आता लक्षात घ्या, पालकांनी पण इथे जबाबदारी काय की आपल्या मुलाला कमी मार्क पडतात, कुठे कमी पडतात, म्हणजे आपला विकनेस लक्षात येतो. बघा आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर पहिले गोळ्या देतो, पण नंतर म्हणतो की टेस्ट केलं की मला कळेल बाबा काय नेमकं होतंय. मग टेस्ट केलं की डॉक्टर पण म्हणतो हा मला अगदी एक्झॅक्ट कॉज समजला की काय प्रॉब्लेम आहे. मग तो काय म्हणतो आता ह्या गोळ्या खा बरे होऊन जाईल. तसं टेस्ट दिल्या की तुमचा विकनेस लक्षात येतो. विकनेस लक्षात आला की त्याच्यावरती काम केलं तुमची ग्रोथ होणार आहे. सो काय नाहीतर मग अभ्यास कर तो बसतोय 2 तास पण ग्रोथच नाही. 2 तास दररोज 2 तास अभ्यास करतो का बरं रिझल्ट येत नाही. त्याची विकनेस लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. त्या विकनेस कशावरून कळणार, या टेस्टवरून. सो टेस्ट हा महत्त्वाचा घटक तुमच्या या पूर्ण रुटीनमध्ये असणारच आहे आणि आम्ही मॅक्सिमम टेस्ट तुमच्या घेतोय. म्हणजे प्रत्येक दिवसाला तुम्हाला समजा की 2-2 टेस्ट 20-20 प्रश्नांच्या आहे. सो इथून पुढे लक्षात घेतलं 4 महिने तुम्हाला द्यायचे, 4 त्रिक 12 120 दिवस तुम्हाला असणार आहे. 120 दिवसाला दररोज तुम्ही 40 क्वेश्चन जरी सोडले, 12 चौक 48 आणि हे 2 शून्य 4800 काय होणार तुमचे MCQ आम्ही सोडून घेणार आहे. वीकेंडचे 75 क्वेश्चनची टेस्ट तुमची, वीकेंडचे 75 जर पकडले तर 12 आहेत हे असे, बरोबर की नाही. 12 पंच 60, 12 7 84, 6 90 MCQ 900 MCQ तुमची इथे होणार आहे. जवळपास तुम्ही असं 6000 MCQ 7000 MCQ आम्ही तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत. नंतर टेस्ट सिरीज तुमच्या आम्ही घेणार नाही एंडिंगला. असं समजा की कमीत कमी तुमच्या 15 टेस्ट सिरीज किंवा 20 10 ह्याच्या 10 त्याच्या 20 टेस्ट सिरीज घेणार आहोत. याचे परत तुमचे प्रश्न जर पकडले 75 प्रश्न आहेत, म्हणजे इथे 75 मी इथे 12 टेस्ट पण हे 75 म्हणजे होणार किती मग 2 पंच 10 2 7 14 1 15 हे 1500. म्हणजे टोटल जर बघितलं तर हे 5000 राऊंड फिगर पकडूया, हे 1000 6000 आणि हे परत 1500 7,500 हजारापर्यंत क्वेश्चन आम्ही तुमचे सॉल्व्ह करून घेणार आहोत. खूप चांगली विद्यार्थ्याची तयारी होणार आहे. आता हे 7,500 क्वेश्चन तुम्हाला किती रुपयात मिळत आहे? फक्त 375 रुपयात. टेस्ट तर जाऊ द्यात, कोचिंग पण आहे तुम्हाला, नोट्स पण आहे तुम्हाला. हे 375 आज शेवटचा दिवस आहे. सो लगेच जॉईन करा. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे, बॅचची पण लिंक आहे, जॉईन करून घ्या. त्यानंतर मीटिंग होते, पॅरेंट्स मीटिंग होत असते आणि विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग पण होत असतं. विद्यार्थ्यांना आम्ही फॅकल्टीशी पण बोलायला देणार आहोत. मुलं फॅकल्टीशी पण बोलू शकतात, त्यांच्या अडचणी पण मांडू शकतात. सो अशा प्रकारे हे वैशिष्ट्य बॅचचं आहे. दुसरं महत्त्वाचं काय की जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, व्हॉट्सअपचा ग्रुप तुमचा असेल ज्यामध्ये तुम्हाला काय पूर्ण शेड्यूल आम्ही देणार आहोत. व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेड्यूल दररोज आठवड्याचं असेल, वीकली पण असेल आणि डेलीचं पण असेल. वीकली आणि डेलीचं शेड्यूल तुम्हाला आम्ही तिथे कळवतो, जेणेकरून काय पालकांनाही कळतं आपल्या मुलाचं आज शेड्यूल काय आहे, मुलालाही कळतं आज शेड्यूल काय आहे, बरोबर आहे. सो फिक्सच असतं ते, फक्त एखादा बदल झाला तर तुम्हाला याच्यावरती कळवतो. त्यानंतर नोटीस तुम्हाला दिलेली असते आम्ही व्हॉट्सअपलाच. डाऊट आणि सजेशन पण तुमचे आम्ही घेतो आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. काही अडचण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करू शकतात. बघा लेक्चर दररोज असणार आहे. वेळ साधारणतः मी तुम्हाला आत्ताच म्हटलं 5 पासून पुढे 5 PM बसून पुढे लेक्चर चालणार आहे. दररोज तुम्हाला असं समजा की 2 लेक्चर मॅक्सिमम असेल. मिनिमम तुमचं 1 लेक्चर, मॅक्सिमम 2 लेक्चर आणि साधारणतः 45 मिनिटांचे हे लेक्चर असणार आहे. लक्षात घ्या, लाईव्ह लेक्चर असणार आहेत. ते नंतर रेकॉर्ड होऊन जातात, किती वेळेस पाहू शकतात आणि अटेम्प्ट तुम्हाला किती दिलेले आहे, म्हणजे टेस्टला पण आणि लेक्चरला पण किती वेळेस तुम्ही लेक्चर पाहू शकतात, असेही लेक्चर असणार आहे. त्यानंतर नोट्स PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स आहे, जे की तुम्ही प्रिंट काढू शकता, पण प्रिंट काढायची पण गरज पडणार नाहीये, तुम्ही रीड पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर टेस्ट तुम्हाला मी आत्ताच बोललो, टॉपिक वाईज पण आहे, सब्जेक्ट वाईज पण आहे, एक्झाम वाईज सुद्धा तुम्हाला आता बोललो 75 क्वेश्चनची आणि रिपोर्ट कार्ड तुम्हाला बघायला मिळतं आणि विकनेस पण कळतो. तुम्हाला आत्ताच बोललो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या टेस्टमधून कळतात. ह्या टेस्ट आम्ही तुमच्या रेग्युलर घेणार आहोत, लक्षात घ्या. आणि समुपदेशन काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग असेल, त्यानंतर स्ट्रेंथ विकनेस काय होतोय मुलाचा, स्टडी प्लॅनिंग कसा असावा, होमवर्क कसा असावा, कसा करायचा होमवर्क, किती करायचा ते पण आम्ही तुम्हाला देत असतो. प्रॅक्टिस टेस्ट खूप जास्त आणि नंतर रिव्हिजन पण आम्ही तुमची करून घेणार असतो. त्यानंतर PTM, ज्यामध्ये पॅरेंट टीचर मीटिंग असते, रिपोर्ट कार्ड, तुमचे सजेशन आणि डिस्कशन यामध्ये होत असतं. आता यावेळेस इथे काय होतंय की पॅरेंटकडनं काही रिक्वायरमेंट असेल, आमच्याकडनं काही रिक्वायरमेंट असेल, तर हे आम्ही सजेशन घेत असतो, डिलिव्हर करत असतो एकमेकाला. आणि त्यानुसार अजून पालकांना सुद्धा आम्ही सांगत असतो की मुलांना टेस्ट सोडवायला लावा, टेस्टमधनं लक्ष ठेवा, किती मार्क पडतात. आमच्याकडे नोटीस असते, पण त्याच्यात विकनेस काय आहे, स्ट्रेंथ काय आहे, त्यात कशावरती फोकस केलं पाहिजे. नुसता मॅथ विकनेस नाही, त्याचा मॅथ मधले काही टॉपिक विकनेस हे पण लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. सो अशा ह्या बॅचेस आपल्या आहेत.
सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, कॉन्फिडेंटली सांगतो की तुमच्या पाल्याला म्हणजे पालक असाल तर पाल्याला आणि विद्यार्थी बदल तुम्हाला सांगतो मी की लगेच जॉईन करा, कारण उरलेल्या ह्या 3.5-4 महिन्यामध्ये तुमची प्रॉपर तयारी करून घेणारी आमची ही टीम आहे. हे सगळ्या बॅचेसची ऑफर आज शेवटची आहे. तुम्ही आत्ता जर घेतली बॅच तर प्रत्येकी बॅच तुम्हाला काय 375 रुपयात मिळणार आहे. बघा तुम्हाला आत्ता सगळे फीचर मी तुम्हाला सांगितले ना, हे सगळे फीचर तुम्हाला ह्या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. सो आजच शेवटचा दिवस आहे ऑफरमध्ये. नंतर घ्याल तर तुम्हाला घेता येईल. ते कितीला मिळेल तुम्हाला मग 499. उद्यापासून तुम्हाला कितीला मिळेल ती 499 रुपयाला प्रत्येक बॅच पडणार आहे. ओके, सो याची अजून अपडेट तुम्हाला काही लागली, काही प्रश्न असेल मनामध्ये तर मला कमेंटमध्ये टाका. पण मी परत एकदा सांगतो की कोणत्याही मीडियमचा विद्यार्थी सीबीएसई, आयसीएसई, स्टेट बोर्डचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो. आमचं वे ऑफ टीचिंग किंवा काय मीडियम ऑफ टीचिंग जे आहे ना ते बायलिंग्युअल आहे, मराठी इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये असणार आहे. आणि फॉर्म तुम्ही जर भरणार असाल तर स्कूलच्या माध्यमातून फॉर्म भरायचा आहे, तुम्ही डायरेक्ट जाऊन फॉर्म भरू शकत नाही. याबद्दल बघा ओल्ड बॅच पण आहे आपली. ओल्ड बॅचमध्ये ह्या 4 बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील आणि न्यू बॅचमध्ये इथे बघा न्यू बॅच नाव आहे. बॅच कधीपासून चालू होते? 12 जानेवारीपासून चालू होणार आहे. याचा टायमिंग आम्ही तुम्हाला एवढ्या 2-3 दिवसात कळवू, पण 5 नंतरचा टायमिंग तुमचा फिक्स असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता याबद्दल काही शंका असेल तुम्हाला तर बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8988334587. ह्या नंबरला तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ॲप आहे आपलं इग्नाइट पाठशाला, डायरेक्ट प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही याची माहिती दिलेली आहे, किंवा बॅच कशी परचेस करावी याचा पण व्हिडिओ तुमचा येऊन जाईल उद्या परवा, तो पण व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.